लोगों को यूं स्क्रीन पर भागता हुआ देखकर आप सोचते होंगे आखिरकार ये कौन सा खेल है, क्यों खेला जा रहा है, इसके पीछे का कारण क्या है। दरअसल आपको बता दूं कि ये महज लोगों के लिए खेल नहीं, एक उत्सव है, एक त्योहार है, एक फेस्टिवल है। ऐसे में बता दें आपको कि बोईसर के वंजारवाड़ा इलाके में रहने वाले रहवासियों का एक पारंपरिक उत्सव है। होली के पहले कई सालों से बोईसर वंजारवाड़ा के प्रमुख निवासी वहाँ के स्थानीय लोगों ने इस खेल को बरकरार रखने के लिए आज भी इस खेल को जारी रखा है। अब 96 सालों से खेला जा रहा है और आज भी निरंतर होली के पहले गांव वालों को एक साथ लाकर एक मैदान पर एक साथ उपस्थित करके ये पारंपरिक खेल खेला जाता है। इस खेल का नाम है आट्या पाट्या। खेल के जरिए शारीरिक तंदुरुस्ती तो बढ़ती है, व साथ ही खेल के बहाने कैसे एक साथ एक समय पर एक जगह पर गांव के लोग एकत्रित होकर अपना सुख दुख बांटे, साथ में वक्त बिताए, ये भी इस खेल के पीछे का मुख्य उद्देश्य है, जो कि कई सालों से बोईसर शहर में खेला जा रहा है। कोंकण में काफी प्रसिद्ध ये खेल है। इसकी परंपरा को आज भी लोगों ने बोईसर शहर में पीढ़ी दर पीढ़ी बरकरार रखा है। इस खेल में हर वर्ग के लोग आज भी हिस्सा लेते हैं, चाहे वो ज्येष्ठ नागरिक हो, महिला वर्ग हो, बच्चे हों या पुरुष वर्ग। हर लोग एक साथ आकर एक समाज के लोग इस खेल में अपना हिस्सा दर्ज करवाते हैं। किस तरीके से इस खेल के बारे में अधिक जानकारी लोगों ने दी, वो भी आपको सुनाते हैं। हो, हे आमच्या गावात खूप आधीपासून खेळला जाणारा खेळ आहे आट्यापाट्या आणि आम्ही लहानपणापासून ह्या खेळाचा आनंद घेत आहे। आणि ह्याच्यामध्ये एक सरळ रेष असते, त्याच्यावर एक जो प्लेयर असतो तो पूर्ण धावू शकतो आणि बाकीचे प्रत्येक लाईनवर एक एक प्लेयर असतो आणि एक एक सर्कलमध्ये एकेकांना अडवून ठेवायचं असतं आणि ते क्रॉस करताना जर कोणी आऊट झाला तर तो आऊट होतो। अशा प्रकारचा हा खेळ आहे आट्यापाट्या। मी 40 वर्षापासून मी सुद्धा 40-45 वर्षापासून मी पण खेळत आहे हा खेळ आट्यापाट्याचा खेळ। आणि माझ्या अगोदर आमचे जुने जाणते आहेत, आता गुरुजी आहेत 82 वर्ष, ते पण खेळत होते। आणि हा खेळ म्हणजे गाव पूर्ण एकत्र येतो। 15 दिवस होळीचे दिवस असतात, त्याच्यामध्ये गाव संपूर्ण एकत्र येतो आणि त्याच्यामध्ये शारीरिक पण लोकांचं चांगलं हे होतं, कारण ह्या खेळामध्ये तुम्हाला पूर्ण स्टॅमिना सुद्धा पाहिजे, कारण पूर्ण धावून म्हणजे तुम्हाला आमच्यामध्ये पाणी म्हणतो, म्हणजे तुम्ही ते इकडनं स्टार्ट झालं तर त्या मागच्या याच्यापर्यंत जाऊन पुन्हा येणं म्हणजे फार एक म्हणजे जबरदस्त गेम आहे। आणि हा गेम म्हणजे आपल्या कोकणात आणि आमच्या बोईसर वंजारवाडा हा पारंपरिक खेळ आहे आणि ते सर्व गावातल्या मुलांनी म्हणजे चांगल्या म्हणजे पुन्हा अशी एक वृत्ती चालू केलेली आहे की आणि त्याच्यामुळे आमचा आपला आट्यापाट्याचा खेळ चालू आहे। आणि आमचे आट्यापाट्या गेम आहे, हा आट्यापाट्या गेम हा खेळ आहे ना, हा एक सांघिक गेम आहे। सर्व एकत्र खेळत असतात आणि कितीही लोक याच्यामध्ये खेळू शकतात, असं एवढेच पाहिजे असं काही नाही। आणि हा गेम खेळताना एक त्याला जो मधला पाठी धावतो त्याला मुर्दूम म्हणतात, तो कसाही कोणालाही आऊट करू शकतो, अशा गेमची पद्धत आहे। आणि हा फक्त या पंचकृषीमध्ये माझ्या मते तरी ह्या बोईसर वंजारवाड्यातच खेळला जातो। काल या गेमची ओपनिंग करण्यासाठी स्वतः जिल्ह्याचे खासदार हेमंतजी सवरासाहेब आले होते आणि तुम्ही सुद्धा इथे आलेले आहेत। आमच्या दोघांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। और आप देख रहे हैं कि ये सांघिक खेल है और ये जो खेल हमारे जो पूर्वजों से खेलते आए हुए हैं, तो इसका एक ही मकसद है कि आने वाली जो तरुण पीढ़ी है, जो नौजवान युवक है, उनको इसमें एक अच्छा मैसेज जाए कि एक संगठित होकर काम करना है, एक संगठित होकर हमें आगे बढ़ना है। और उनको ये सब मैसेज यहाँ पर हमारे बुजुर्ग से और जो हमारी जो अभी आने वाली पीढ़ी को एक अच्छा संदेश इस माध्यम से मिल रहा है।